नमस्कार मित्रांनो, तुमचा प्रभू वैद्यनाथ क्राशेश्वर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 12 जुलै 2026 आज रविवार आहे. तर जे कोणी SSC GD 2027 साठी जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे हा दिवस म्हणजे जे कोणी आठवडाभर अभ्यास करतात त्यासाठी जे आठवडाभराचा अभ्यास जे आज मॉक टेस्ट देतात ते मॉक टेस्ट देतात म्हणजे रोजगारीत अंकित भाटी सरांनी जे रोजगारीत अंकित ऍप्लिकेशन टेस्ट वर जे आजपासून मॉक टेस्ट चालू केलेले आहेत म्हणजे प्रत्येक आठवड्याला मॉक टेस्ट देणार आहेत अंकित भाटी सर. त्यामुळे प्रत्येक जणांनी आज मॉक टेस्ट दिलेला असेल म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांनी जे कोणी SSC GD 2027 साठी भरतीची तयारी करत आहेत त्यांनी 100% आज मॉक टेस्ट दिलेला असेल. तर मित्रांनो, आजचा मॉक टेस्ट कसा होता नेमका आजच्या मॉक टेस्ट मध्ये कसा म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोणी 2026 चा पेपर दिलता आणि त्यांनी ह्या वेळेस पण अंकित भाटी सरांनी जो मॉक टेस्ट दिलेला आहे त्यात मॉक टेस्टची लेवल कशी आहे काय नाही म्हणजे मॅथ रिजनिंग GS यामध्ये कशी कशी लेवल आहे ते सांगा मित्रांनो. कारण का मित्र हे मॉक टेस्ट देऊ शकत नाही कारण का मी पंढरपूरच्या वारीला आहे. त्यामुळे अजून 10 ते 12 दिवस मी काही मॉक टेस्ट देऊ शकत नाही मित्रांनो. कारण का मी आता सध्या आहे बघा पुण्याच्या पुढे निघालोय म्हणजे तब्बल मी 23 किंवा 24 तारखेपर्यंत काही जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, आजच्या पेपरची मॉक टेस्टची लेवल कशी होती काय नाही ते जरूर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर कोणी SSC GD 2027 ची तयारी करत असेल त्यांनी 100% हा मॉक टेस्ट द्यायला पाहिजे मित्रांनो. कारण का हा मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला कळन आपलं काय चूक व्हायला काय स्लिम व्हायला लागली. त्यामुळे तुम्ही हा मॉक टेस्ट जरूर द्या. आणि हा मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर जे तुम्हाला अंकित भाटी सरांनी सोल्युशन देते सोल्युशन एक तुम्ही बघत जा. कारण का सोल्युशन बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजन नेमकं आपलं काय चुकायलंय काय नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही सोल्युशन एक करा, जास्तीत जास्त सोल्युशन करा. मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर कमीत कमी 1 तासानं मॉक टेस्ट आहे तर तुम्ही 2 तास तरी त्याचं सोल्युशन केलेलं पाहिजे. कारण का सोल्युशनचा 1 नंबर म्हणजे एकदम भारी फायदा आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज हे मॉक टेस्ट लेवल कशी होते काय नाही तुम्ही जरूर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. म्हणजे मला अंदाज येईल मॉक टेस्ट कसा होता काय नाही. मी पण 2026 चा पेपर दिला, मी पण आज मॉक टेस्ट दिला असता पण मित्रांनो मला काही इथं म्हणजे सकाळी मी 4 वाजता उठले तर तेव्हापासून काही मला काही टाइम नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही मॉक टेस्ट कसा होता काय नाही ते जरूर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि SSC GD 2027 साठी जर कोणी तयारी करत असेल त्यांनी आतापासूनच अभ्यास करा, मॉक टेस्ट सोडवा आणि ज्याचा कोणाचा सिलेबस कंप्लीट नसेल त्यांनी सिलेबस कंप्लीट करा. कारण का सिलेबस कंप्लीट झाला तर तुम्हाला मॉक टेस्ट सोडवता येईल. कारण का सिलेबस जर कंप्लीट नसेल तर तुम्ही मॉक टेस्ट सोडून त्याचा काहीच उपयोग नाहीये. मग त्याच्यामध्ये निश्चित तुक्के मारण्यात काही अर्थ नाही. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच की जे 2027 ला जी परीक्षा देणार आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार आहे त्यासाठी तुम्ही आतापासूनच अभ्यास करायला लागा. अभ्यास करा, अभ्यासामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट करा. अंकित भाटी सर आता आज मॉक टेस्ट चालू केल्यानंतर ते पुढल्या महिन्यामध्ये 100% प्रॅक्टिस सेट चालू करतील. पण इथून मागचे जेवढे प्रॅक्टिस सेट झालेले आहेत त्या प्रॅक्टिस सेटचं तुम्ही आतापासूनच अनालिसिस करा, ते प्रॅक्टिस सेट बघा आणि तुम्ही तयारी चालू ठेवा. कारण का 2027 ला कॉम्पिटिशन जास्त आहे मित्रांनो. कारण का अर्धी वॅकेन्सी अग्निवीरांना जाणार आहे 50%. मग तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन कसं आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून तयारी करा. आतापासून तयारी केली, मॉक टेस्ट दिले, पेपर दिला, मॉक टेस्ट पेपर प्रॅक्टिस सेट दिले ना तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन पक्का आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारी करा. तयारी करत करत तुम्ही मॉक टेस्ट प्रिव्हियस इयर पेपर सगळे सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुक वर पण प्रिव्हियस इयर पेपर भेटतात मित्रांनो, ते पेपर सोडवा तुम्ही. ते पेपर सोडवल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला कळेल पेपर कसा येतो काय नाही येतो. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच की रोजगारीत अंकित भाटी सरांचा जो मॉक टेस्ट असतो ते सेम एक्झाम म्हणजे एक्झाम जसा असतो त्याच प्रकारचा असतो. फक्त जरा क्वेश्चन विचारण्याची पद्धत जरा थोडीशी वरच्या लेवलची असते मित्रांनो. म्हणजे SSC GD चा तसा पेपर येत नाही, म्हणजे थोडासा हा नॉर्मलच येतो. पण अंकित भाटी सरांचा पेपर थोडासा अवघड असतो. त्यामुळे अंकित भाटी सरांचा पेपर म्हणजे एकदम म्हणजे जेवढे तुम्ही पेपर सोडवता तेवढा तुमचाच फायदा होईल मित्रांनो. कारण का मी पण 2 वर्ष झाला अंकित भाटी सरांचे पेपर सोडवतोय मित्रांनो. मी पण 2025 ला हाईट मुळे कटलेला आहे. मी अंकित भाटी सरांचेच प्रॅक्टिस सेट बघतो सगळं म्हणजे अंकित भाटी सरांच्या जे SSC GD ला चालू असतात त्याच्यानुसारच चालतो. आणि आता SSC GD 2026 ला पण पेपर दिलेला आहे मित्रांनो, त्याचा रिझल्ट लागणच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला उगम आता बसल्या बसल्या म्हणलं आज आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाका म्हणून मित्रांनो व्हिडिओ टाकला. कारण का सांगायचं झालं मित्रांनो, मला टाइम नाहीये, मी आता पंढरपूरच्या वारीला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही व्हिडिओ कुठून बघता, तुम्हाला किती मार्क आले आणि कुठल्या कॅटेगरीचे आहेत तुम्ही जरूर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद.